नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 16 सप्टेंबर 2025 करता संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचा दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची दशमी आहे. नक्षत्र आद्रा आहे. योग वरिया आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:21 ते 1:53 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:57 ते 12:45 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:25 ते 4:57 आणि यमगंड काळ सकाळी 9:17 ते 10:49 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर युतियोग करेल आणि रवीबरोबर लाभयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुमच्यातील उत्साह आणि आत्मविश्वास हा जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा दिसून येईल. प्रवास योग संभवता मात्र कामं तुमची मार्गी लावू शकते. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर पुढे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा काही चांगले लाभ मिळू शकतात. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतात. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे सुद्धा तुमचा कल राहील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातलं वातावरण सुद्धा तुमच्यासाठी उपयुक्त असेल. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. त्याचप्रमाणे तुमच्यातला मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्या ती अगदी सहजपणे मार्गी लागू शकते. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात सुद्धा करू शकता. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम असणार आहे. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडीशी धावपळ झाल्यासारखी वाटेल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. दमछाक झाल्यासारखे वाटेल. त्याकडे थोडंसं लक्ष द्या. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर तत्संबंधी काही उत्तम अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. काही चांगले लाभसुद्धा मिळतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या राशीतील रवीबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी
काही महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. अडकलेली कामं मार्गी लागतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातल्या काही चांगल्या संधीसुद्धा समोर येऊ शकतील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. वेळातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडून येऊ शकतील. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. त्यांच्याकडे तुमच्या कामाची दादसुद्धा तुम्हाला मिळेल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भामध्ये फिरणं वगैरे होईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त दिसून येईल. थोडंसं फिरणं होईल, मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभेल. याचप्रमाणे जे तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर भेटीगाठी होतील. काही लाभाच्या संदर्भात अपेक्षा करत असाल तर ते लाभही आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वपूर्ण घटनाघडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभताना दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या घडामोडी किंवा खबर तुम्हाला मिळू शकेल. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधले नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध उत्तम दिसून येतील. दिवसाचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम दिसून येतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकते.
तुमचा मूड कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 16 सप्टेंबर 2025 करताचा संपूर्ण राशिफळ. धन्यवाद.